हॅलो विद्यार्थ्यांनो, मी अमोल बोंद्रे आणि आपलं बोंद्रे स्टडी मॅडममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जो भाग शिकणार आहे हा भाग अतिशय क्रिटिकल आहे. कारण काय की ह्या भागामध्ये पाड्यांचं काम पडतं आणि पाड्यांचं काम जर पडलं तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला लवकरात लवकर पाडे जमत नाही. आज आपल्याला क्यूबचं पण काम पडणार आहे. तुम्हाला क्यूब तुमचे परफेक्ट पाहिजे, तुमचे स्क्वेअर रूट परफेक्ट पाहिजे, तुमचे क्यूब रूट परफेक्ट पाहिजे आणि तुमचे पाडेसुद्धा जो टेबल आहे तुमचा टेबलसुद्धा परफेक्ट पाहिजे. कारण काय की आज आपण शिकणार आहे फॅक्टर पाडणार आहे आपण. ओके, आज तर फॅक्टर यासाठी आपल्याला पाडायचे आहेत की कोणतंही आन्सर काढण्यासाठी क्यूबचं रूट काढायचं आहे आपल्याला किंवा स्क्वेअरचं रूट काढायचं आहे. तर एखाद्या क्यूबचं किंवा एखाद्या स्क्वेअरचं ज्यावेळेस रूट काढायचं असेल तेव्हा त्यासाठी फॅक्टर पाडण्याचं खूप आवश्यक काम आपल्याला असते. तर चला आज सुरू करूया. फाइंड क्यूब रूट. ओके, कोणतंही क्यूब रूट काढण्यासाठी आपल्याला त्याचा पाढा माहीत पाहिजे किंवा ती संख्या कोणत्या संख्येला डिवाइड करेन हे माहीत पाहिजे किंवा ती संख्या कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे किंवा कोणत्या संख्येचा क्यूब आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. तर सो इझी. आपण पहिले 8000 आणि 729 म्हणजे 8000चा क्यूब रूट किती आहे हे तुम्हाला जर माहीत नसेल तर माहीत करून घेऊ आपण. कसं की आपल्याला माहीत आहे की 2 चा जर क्यूब केला तर काय येतो? 8 येतो, बरोबर आहे. तर 20 चा जर क्यूब केला तर तो 8000 येतोच. म्हणजे आपल्याला याचं जे आन्सर आहे हे अगोदरच माहीत पडलं. परंतु हे असं डायरेक्ट आपल्याला लिहायचं नाही, आपल्याला पाडायचे जे फॅक्टर किंवा मग डिव्हिजन फॉर्म करायचं. ओके, तर पाहूया आपण फॅक्टर मेथडने पाडू पहिले. तुम्ही जर विचार केला असेल 279चं क्यूब रूट काय, तर 279चं क्यूब रूट काढण्यासाठी आपल्याला त्याचं टेबल पूर्ण माहीत पाहिजे. सो इझी क्यूब रूट आहे त्याला, तो आहे 9. तो किती आहे? 9. मग 9 इंटू 9 इंटू 9 जर आपण केला म्हणजेच काय? क्यूब. म्हणजे क्यूबचा मिनिंग असा होतो की जी संख्या द मल्टिपल बाय इट सेल्फ किती टाइम्स? 3 टाइम्स. एखाद्या संख्येला जर आपण 3 वेळेस जर गुणाकार करतो, द नंबर इज मल्टिप्लाय इट सेल्फ 3 टाइम्स इज कॉल्ड ॲज क्यूब. हे क्यूबची डेफिनेशन आहे. स्क्वेअरची डेफिनेशन काय आहे की द नंबर इज मल्टिप्लाय बाय 2 टाइम्स इट सेल्फ. स्वतःसोबत जेव्हा तो 2 वेळा गुणाकार करतो स्क्वेअर म्हणतात, आणि स्वतःसोबत जो 3 वेळा गुणाकार करतो त्याला क्यूब. पाहूया तो कसा काढायचा आपल्याला. तर आपण पाहू की आपल्याला 2 इंटू किती? 4000. ओके, नंतर 2 इंटू 2 इंटू किती? 2000. सेम प्रोसेस 2 इंटू 2 इंटू 2 इंटू किती? 1000. सो इझी. इथपर्यंत इझी. क्यों क्या? मग मी इथे थांबलो. का थांबलो? की मला माहित आहे की इथे 3 वेळा आपल्याला 2 भेटलेला आहे. तर 3 वेळा भेटला म्हणून आपण त्याला थांबू शकतो किंवा खूप वेळा आपण त्याला मल्टिप्लाय सुद्धा करू शकतो. तर सपोज मी याला 3 टाइम्स लिहून टाकतो. इंटू पुन्हा 1000चा स्क्वेअर रूट काय निघतं? 2 इंटू सॉरी किती? 500. सेम प्रोसेस इंटू 2 इंटू 2 इंटू 250. ओके, सेम प्रोसेस 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 125. सो इझी. आज तुम्ही जर विचार केला असेल की हे दोघं जण आपल्याला मी 3 वेळा मला भेटण्याचा मी प्रयत्न करतो, 3 वेळा भेटण्याचा यासाठी प्रयत्न करतो की यांचे ग्रुप पडले पाहिजे 3 चे. हे पहिल्याच एक्झाम्पल मध्ये आपण क्लिअर करत आहे. म्हणजेच काय होणार आहे? 2 इंटू 2 इंटू 2 हा एक ग्रुप झाला, 2 इंटू 2 इंटू 2 हा एक ग्रुप झाला, आणि जर तुम्ही विचार केला इथे 5 इंटू 25. सेम प्रोसेस इथे होणार आहे 5 इंटू 25 चे फॅक्टर 5 इंटू 5. मीन्स जर तुम्ही विचार केला की 2 इंटू 2 इंटू 2 पुन्हा 2 इंटू 2 इंटू 2 मीन्स याचे 3 टाइम्स आणि 3 टाइम्स. म्हणजे जर आपल्याला जर आन्सर काढायचं असेल की इन क्यूब रूट ऑफ 8000 मीन्स हा 2 घ्या, हा 2 घ्या 1 टाइम आणि हा 2 5 घ्या. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते आन्सर येणार आहे 2 टू ज 4 4 टू 5 ज 20. दॅट इज द आन्सर. याला तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. एनी प्रॉब्लेम? हा झाला आपला फॅक्टरायझेशन मेथडने आपण काय केलं याचं क्यूब रूट काढलं. सो इझी.
आता हे जी संख्या आहे या संख्येचं क्यूब रूट काढणं खूप सोपं आहे, कारण की याचं क्यूब रूट आपल्या 1 to 10 या टेबलमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर ते अशा प्रकारे राहणार आहे की 3 इंटू, तर 3 इंटू कितीने भाग जाईल, 3 दुने 6, नंतर 3 दुने 6, 1 राहिला 3 सक 12, 3 त्रिक 9. सो इझी. ओके, पुन्हा 3 इंटू, पुन्हा याला मला असं वाटतं भाग जातोय 3चा. 3 इंटू 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 8 24, 3 8 24 आणि इथे 3 1 ज. ओके, व्हेरी इझी झालं. इथे पुन्हा आपण काय करणार आहे की 3 इंटू 3 इंटू 3 इंटू किती होणार आहे, 3 इंटू 27. सो इझी. म्हणजेच पुन्हा आपण याला लिहिताना 3 इंटू 3 इंटू 3 आणि पुन्हा इथे आपल्याला फॅक्टर पडणार आहे 3 इंटू 9. सेम प्रोसेस इंटू 3 इंटू 9 चे फॅक्टर 3 इंटू 3. सो इझी. ओके, आता मला क्यूब रूट काढायचा आहे. हा म्हणजे हा एक आणि हा एक, म्हणजे याच्यातला 3 बाहेर येणार आणि याच्यातला 3 बाहेर येणार, म्हणजे आपला आन्सर झालं 9. एनी प्रॉब्लेम? सो इझी. फक्त तुम्हाला फॅक्टर काढता आले पाहिजे, तुम्हाला टेबल जमला पाहिजे. जर समजा तुम्हाला हा टेबल जर व्यवस्थित लिहिता आला तरच तुम्हाला फॅक्टर काढता येतील. ओके, एनी प्रॉब्लेम? तर चला पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता हा आपण जो क्वेश्चन शिकलो हा शिकलो फॅक्टरायझेशन मेथडने, आणि यालाच आपण एक दुसरी मेथड आहे की प्राईम फॅक्टर मेथडने सुद्धा आपण याला सॉल्व करू शकतो. तर ते कशा प्रकारे करू शकतो आपण पाहूया. आता आपण क्यूब रूट जो तोच क्वेश्चन अगोदर शिकलो आपण की फॅक्टरायझेशन मेथडने, आणि आता शिकणार आहे प्राईम फॅक्टर मेथडने. याला 8000 ला 2 ने जर डिवाइड केलं तर त्याचं आन्सर येतं 4000. पहा, लक्ष द्या, बी केअरफुली. आता 4000 ला सुद्धा डिवाइड जर केलं 2 ने तर त्याचं आन्सर येतं 2000. ओके, 2000 ला जर डिवाइड केलं 2 ने तर त्याचं आन्सर येतं 1000. पहा, लक्ष द्या, सो सिंपल. ओके, म्हणजे इथे मला हा किती टाइम्स भेटला, 3 टाइम्स भेटला. म्हणजे कोणतीही संख्या मला 3 टाइम्स भेटायला पाहिजे हे लक्षात ठेवा. ओके, तर इथे जर आपण डिवाइड केला तर इथे भाग जातो 2 नेच, 5 ने किंवा अजून कोणत्या संख्येने, पण मला इझी वाटणारी संख्या जी आहे ती संख्या मला वाटते 10. जर मी इथे 10 ने जर डिवाइड केलं तर इथे येईल 100. जर मी 100 ला जर 10 ने डिवाइड केलं तर मला इथे येईल 10, आणि 10 ला जर मी डिवाइड केलं 10 ने तर इथे येईल 1. म्हणजे तुम्ही जर विचार केला की हा 3 टाइम्स आला आणि हा 3 टाइम्स आला, म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर जे आहे ते इन अ क्यूब ऑफ 8000 चं ते येणार आहे 2 इंटू 10. मीन्स तुमचं आन्सर आलं 20. व्हेरी इझी. आपलं उद्दिष्ट काय आहे की ही जी संख्या आहे ही संख्या किती वेळा भेटायला पाहिजे, 3 टाइम्स भेटायला पाहिजे. ओके, जर 2 टाइम्स भेटलं तर जमणार नाही. ओके, हे झालं प्राईम फॅक्टर मेथड. त्याचप्रमाणे इथे पण आपण प्राईम फॅक्टर मेथड सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ओके, याचा आन्सर आपल्याला माहिती आहे किती आहे, 9 आहे. तर चला पाहूया. इथे सुद्धा आपण तीच प्रोसेस वापरू. ओके, आता मला माहित आहे की 729 ला डिवाइड होतो 3 ने. 3 ने जे डिवाइड जर केलं तर इथे 3 2 ज झालं 6, 1 3 4 ज आणि 3 3 ज. ओके, म्हणजे 3 4. ओके, नो प्रॉब्लेम. पुन्हा याला भाग जातो 3 चाच, तर 3 8 ज 3 3 8 24, 3 8 24, 3 8 ज 3 1 ज. ओके, भाग गेला 3 चा. आता याला जर 3 ने डिवाइड केलं तर डिव्हिजन होतं 27. ओके, किती होतं 27. 27 ला सुद्धा किती भाग होतो 3 ने. 3 ने भाग गेला राहिला 9. 9 ला किती भाग होतो 3 ने, राहिला 3, आणि 3 ला डिवाइड होतं 3 ने, म्हणजे आन्सर आलं 1. रिमाइंडर इज आपला. ओके, तर आपण असं म्हणू की आता इथे अंडर इन क्यूब रूट
729 इज इक्वल टू फॅक्टर किती पडले 3 टाइम्स म्हणजे 3 इंटू 3 आन्सर इज 9. अशा प्रकारे तुम्ही प्राईम फॅक्टर मेथडने सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता. सो इझी. नेक्स्ट नंबर घेतो मी 2744 चा. मला काय फाइंड करायचा आहे? स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे. म्हणून मी स्टार्टअप करणार आहे. याला 2 ने भाग जातो. 2 ने जर भाग 2 1 2 3 2 7 2 2 आता हे तुम्हाला करायचे ओके की याला भाग गेला याचा फॅक्टर पडला तर 2 इंटू लास्ट मध्ये काय आलं 1 डिजिट व्हॅल्यू ती आली 2 म्हणून याला 2 ने भाग जाईल. 2 6 2 6 2 6 2 8 16 आणि 2 6 ओके तर 2 इंटू पुन्हा 2 ने भाग झालं 2 3 2 4 आणि 2 3 पाहिला तर इथे आपल्याला भेटला. ओके आता इथे पुन्हा मी काय करतो 2 इंटू 2 किती टाइम्स भेटला आपल्याला 3 टाइम्स भेटला. आता याचं काम संपलं. आता आपण काय करणार आहे आता 343 आता 343 हा कोणाचा आहे? बऱ्याच जणांना माहित असेल की ते आपल्याला जाणार आहे. याचं क्यूब रूट तुम्हाला माहित पाहिजे. याचं क्यूब रूट आहे 7 इंटू 7 7 3 7 चौक 28 7 चौक 28 7 7 4 आणि 7 4 आणि 7 9 ओके असा भाग गेला. नंतर मी तुम्हाला इथं ब्ल्यू मध्ये लिहितो याला 7 इंटू 49 चं डिवायजन होतं इंटू 7 इंटू 49 ऑलरेडी हा जर म्हटलं तर हा 7 चं क्यूब रूट आहे म्हणून मला माहित होतं. तर इथे सॉरी ओके तर इथे 2 इंटू 2 मीन्स हा 3 टाइम्स म्हणजे हा 1 टाइम घेतला आणि हा 7 चा 1 टाइम घेतला म्हणजेच आपलं इन क्यूब रूट ऑफ 2744 काय आला आपला आन्सर इज 14. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की आपल्याला काय माहित पाहिजे. आपल्याला यालाच आपण पुन्हा आपल्या प्राईम फॅक्टर मध्ये सुद्धा लिहू शकतो. प्राईम फॅक्टर मध्ये तुम्ही असे एक रेष मारून घ्यायची. ओके रेष मारल्यानंतर याचे डिव्हिजन साठी तुम्हाला ग्रुप पाडण्यासाठी कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 किंवा 9 पाहिजे. पहा 1 2 3 1 2 3 असे तुम्ही 3 ग्रुप पाडायचे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं ओके तर पहिल्यापासून सांगतो मग मी. नंतर आपल्याला 2 7 4 4 बी केअरफुली पाहायचं. पहिल्या कॉलम मध्ये हे लक्ष द्यायचं की या युनिट प्लेस जी व्हॅल्यू आहे एकच स्थानी आपल्याला 4 आलेले म्हणून आपण इथे 2 ने भाग जाणारच. ओके म्हणजे इथे आला 1 3 7 1 3 7 2 आला. ओके पुन्हा 2 आल्यामुळे इथे भाग गेला 2 ने. इथे 7 6 8 6 ओके भाग गेला पुन्हा 2 चा. जसा 2 चा भाग गेला तर इथे आपला भागाकार आला बेत्रिक बेचोक बेत्रिक. ओके आता इथे जो भाग जातो हे मला माहित आहे माझा टेबल पार्ट आहे. कोणाचा? क्यूबचा टेबल पार्ट आहे माझा म्हणून मला माहित आहे 343 हा कोणाचा क्यूब रूट आहे 7 चा म्हणून मी 7 चा भाग देणार आहे. म्हणजे इथे उरले 49 ला सुद्धा 7 ने भाग जातो. इथे आला 7 पुन्हा 7 ला 7 ने भाग जातो 1 म्हणजे आपला आन्सर काय आलं हे आलं. ओके नी प्रॉब्लेम सो इझी कारण की इथे 3 आणि 3 चे काय पडले ग्रुप पडले. सो इझी क्वेश्चन. ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता तुम्ही हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन आपण थोडा उलटा सॉल्व्ह करणार आहे. पहिले प्राईम फॅक्टर न करू नंतर फॅक्टर न करू. ओके तर प्राईम फॅक्टर न करायचं ठीक आहे परंतु इथे हा जर क्वेश्चन पाहिला तर हा आला निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह आल्याला टेन्शन घ्यायचं नाही. निगेटिव्ह जे असेल ते आपण शोधून पाहू पण सध्या आपण फक्त त्याला सॉल्व्ह करू. तर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आपण काय करतो प्राईम फॅक्टर न करतो सुरुवातीला. ओके प्राईम फॅक्टर न करत असताना तुम्हाला मी सांगितलं की किती ग्रुप पाडायचे 1 2 3 4 5 6 जास्तीत जास्त 6 पाडायचे किंवा मग जर आपल्याला पुढे जर जास्त काम पडलं तर किती होतील 6 ते 7 नाही होणार डायरेक्ट 9 होतील 3 होतील 6 होतील किंवा 9 होतील किंवा मग 12 होतील असे वाढत सुद्धा जाऊ शकतात. परंतु 4 येणार नाही 5 येणार नाही 7 येणार नाही येईन तर 3च्याच फॉर्म मध्ये 3 टाइम्स आहे. ओके तर इथे आपल्याला पॉझिटिव्ह नंबर घ्यायचा आहे
म्हणजे याला जो भाग जाणार आहे हा भाग गेला आपला 2 चा. ओके, 2 चा भाग गेला. इथं बे एक बे, बे 7 12, बे 3 6, बे 8 16, बे 4 पहा. अशा प्रकारे तुम्हाला ते फास्ट डिव्हिजन जमलं पाहिजे. ओके, आता इथे पुन्हा भाग जाणार आहे 2 चाच. 2 8 ज, 2 1 ज, 2 9 ज, 2 2 ज. अशा प्रकारे आपला भाग गेला. पुन्हा इथे 2 चाच भाग जाणार आहे. म्हणजेच काय झालं, 2 4 ज, 2 4 ज म्हणजे एक मिनिट थांबा, 2 ने भागून पाहू. 2 4 ज 8 1, ओ नाही घेऊ शकत, हा गेला 0 चा. ओके 1 9, 2 9 ज 18 1 2 6 ज म्हणजे 14096. ओके, सो बी केअरफुली, कारण जर इथं 0 जर आपला हुकला असता 0 तर आपलं पूर्ण पूर्ण आन्सर चुकलं असतं. म्हणून मी डिव्हिजन करून पाहिलं, मी चेक केलं. ओके, हा तर आता इथे भाग किती जाणार आहे, भाग इथे जाणार आहे जवळपास 2 चाही जातो. पण मला असं वाटतं की बाय रूल, आपण एक रूल शिकलो होतो 6 क्लासमध्ये. 6 क्लासमध्ये डिव्हिजनचा रूल शिकलो होतो की इथे 6 आलेला आहे आणि 9 आलेला आहे, इथे याला 4 ने डिवाइड होतोच, हा रूल होता आपल्याकडे. म्हणून मी इथे 4 न डिवाइड झालं, 4 ने डिवाइड झाले. सपोज मी रेड पेनचा वापर करतो. 4 ने डिवाइड झालं, 4 1 ज, 4 1 ज इथे भाग गेला 4 1 ज, 4 1 ज एक मिनिट चेक करतो मी. 4 1 ज हे करून पाहायचं. 4 1 ज 0, 0 ला भाग गेला 0 चा. 9 घेतलंय, 9 2 ज 8 1 9 4 ज. ओके, म्हणजे 1040. पुन्हा याला 4 ने भाग होतो. 4 4 दुने 8, 4 दुने 8, 8 चा भाग गेला 4 दुने 8, 4 दुने 8, 4 पंच 20, 4 चौक 16. ओके, पुन्हा याला 4 नेच भाग होतो. 4 चौक 4 सक 24, 4 सक 24, 24 वन आला 6 4 4. ओके, म्हणजे 64 आले. म्हणजे आपला हा एक ग्रुप बनला 3चा, हा एक ग्रुप बनला 3चा. म्हणजे आपल्याला जर पुढे जर शिल्लक काम पडलं 1 2 आणि 3, 3 ग्रुप आपल्याला पाडणे आहे, बरोबर आहे. आता पुन्हा याला सुद्धा भाग जातो 4 चा. 4 16 16 4 4 4 1. व्हेरी सिंपल. म्हणजेच इथे सुद्धा आपला ग्रुप पडला. म्हणजे आपण काय करणार आहे इथे की इन अ क्यूब रूट ऑफ 3 2 7 6 इज इक्वल टू हा 2 इंटू एक ग्रुप, 4 दुसरा ग्रुप आणि 4 तिसरा ग्रुप. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 2 ज 8 8 4 ज 32. ओके, बट देअरफॉर आपण या लिहिताना लिहू की इन क्यूब रूट ऑफ, लिहिताना पहा -3278 इज इक्वल टू मायनस असल्यामुळे याचा आन्सर काय -32. दॅट इज द इम्पॉर्टंट स्टेप. अशा प्रकारेच लिहायचं. जर निगेटिव्ह क्वेश्चन आला तर अशा प्रकारे बी केअरफुली लिहायचं. तुम्हाला हे सगळं पॉईंट समजला असेलच आणि तुम्हाला माहित आहे की फॅक्टरायझेशन मेथडने सुद्धा आपण याला सोडू शकतो. ओके, तर बाकी सगळे एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही स्वतः करायचे आहेत. जर काही अडचण आली तर मला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. ओके, तर चला पाहूया नेक्स्ट पॉईंट. पहा विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट संपत आला. पॉईंट संपत येत असताना मी तुमच्या समोर क्यूब लिहिलेले आहेत. आता मी ही गोष्ट सुरुवातीला लिहायला पाहिजे होती, पण त्यावेळेस मी नाही लिहिलं, कारण तुम्हाला सांगितलं होतं की अगोदरच पॉईंट शिकवायच्या अगोदर टेबल तयार करा. आता जो ही क्यूब रूट आहे, आपण ज्याप्रमाणे स्क्वेअर रूट अशा प्रकारे लिहितो. ओके, हा झाला आपला स्क्वेअर रूट. परंतु जर आपल्याला क्यूब रूट लिहायचा असेल तर आतमध्ये किती येणार आहे, 3 येणार आहे. आणि स्क्वेअर रूट असेल तर इथं 3 लिहायची गरज नाही, ऑटोमॅटिकली तिथं काय नसतो म्हणजे 2 असतो. हे सगळ्यात पहिले समजून घ्या. ओके, तर आता आम्ही तुमच्या समोर 1 to 7 पर्यंत क्यूब लिहिलेले आहेत. याचं काम काय पडणार, सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे याला आपल्याला टोपी काढायची. याची टोपी काढायची म्हणजे आपल्याला 27चं क्यूब रूट काय आलं 3.
आणि 125चं क्यूब रूट काय आलं 5. व्हेरी इझी झालं. किंवा मग तुम्ही एक स्टेप याला अशी करू शकता, 3 into 3 into 3 आणि 5 into 5 into 5 याला स्टँडर्ड म्हणतात. आणि ह्या 1 टाइम बाहेर आला, हा 1 टाइम बाहेर आला, झाला आन्सर. आता मला सांगा त्याचप्रमाणे हे पहा, 16चं क्यूब रूट आहे का? 8चं 2 आहे, 27चं 3 आहे, 64चं 4 आहे, 125चं 5 आहे, याचा आहे का? नाही. मग मला सांगा यांच्या सगळ्यांच्या पण 16चं आहे का? कुठे 16 आला का? कुठे 16 आलेला नाही आहे. मी तुम्हाला अगोदरच बोललो की टेबलचं काम काय आपल्याला, 16 आला का? नाही. 8 आहे, 27 आहे, पण 16 नाही. मग त्यावेळेस आपण काय करायचंय पहा, हे क्यूब रूट आपण याची पाडाचे फॅक्टर 2 into 8 आणि 2 into इथे किती होणार आहे 27. म्हणून तुम्हाला मी काही मिनिटं अगोदर बोललो होतो की फॅक्टर खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके, तर पहा की ते 2 2 आलेलं आहे, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपला उरलं काय हो, इन क्यूब रूट ऑफ 8 आणि 27 हा झाला कॅन्सल. मग 8चा पण आहे आणि 27चा पण आहे, म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे, इन क्यूब रूट ऑफ 2 हे 3 टाइम्स आलेत आणि 27चं कोण आहे 3, ह्या 3 टाइम्स आले. म्हणजेच आपलं फायनल आन्सर येणार आहे 2/3. दॅट इज द आन्सर अँड दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, समजलं असेल. म्हणून आपण क्यूब रूट लिहिले होते. ओके, राईट ऑन. सो डेंजरस एक्झाम्पल पहा, 2 7 to 9 7 to 9 कोणाचं आहे? तर आपण एकदा स्क्वेअर तयार करून घेऊ. आपण पाहू की 8चं किती आहे, 5 1 2. ओके, 9चं 7 to 9. ओके, ठीक आहे. और 10चं 10 म्हणजे 3 आपलं एवढं माहिती आहे. ठीक आहे, एवढंच काम पडणार आहे. मग तुम्ही म्हणसान की 7 to 9चं 9 आहे क्यूब रूट. तर आपण त्याला अजून इझी करणार आहे. पहा कसं इझी करणार आहे. आपण काय करणार आहे, इन क्यूब रूट आहे. तुम्ही क्लास 5th 6th 7th याच्यामध्ये तुम्ही शिकले होते की 7 to 9 खाली किती डेसिमल आहे, 1 2 3 4 5 6 डेसिमल, 1 2 3 4 5 6.0. म्हणजे इथे आपण याला कन्वर्ट केलं अशा फॉर्म मध्ये. आणि हा कोणाचा आहे, हा इथे 9चा आहे. मग तुम्ही 9 लिहिले, हा 3चा ग्रुप झाला, हा 3चा ग्रुप झाला, म्हणजेच आणि इथे आला पॉइंट. दॅट इज द आन्सर. व्हेरी इझी. ओके, समजलं, व्हेरी इझी. तर याचं आन्सर काय आलं 0.09. व्हेरी इझी. समजलं असेल तुम्हाला अजून समजण्यासाठी मी काही एक्झाम्पल लिहितो. इन शॉर्ट एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज असं आलं 0.125 आलं, 125. सपोज एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज 4th असं करते, नंतर 5th घेऊ आणि 6th घेऊ समजण्यासाठी. ओके, सपोज असं आलं 0.0000000, सपोज 0.125 इन अ क्यूब रूट 0.0000027. सपोज. आता तुम्ही समजू शकता की मी तुमच्या समोर 3 एक्झाम्पल लिहिलेले आहेत. या 3 एक्झाम्पलमध्ये पॉईंट नंतर 3 संख्या, म्हणजेच 3 संख्या म्हणजे हा कोणाचा आहे 5चा आहे. लिहिला 5 आणि किती संख्यांतर पॉईंट आहे 3 संख्यांतर पॉईंट आहे, म्हणजे 3चा एक ग्रुप बनेल, म्हणजेच इथं एक संख्यांतर पॉईंट आहे. दॅट इज द आन्सर. सेम प्रोसेस, हा सुद्धा 5चा स्क्वेअर रूट आहे, क्यूब रूट आहे. हा एक ग्रुप, दुसरा ग्रुप आणि तिसरा ग्रुप. त्यापैकी आपण एक ग्रुप लिहिला, दुसरा ग्रुप 0 आहे, तिसरा ग्रुप 0 आहे, पॉइंट. दॅट इज द आन्सर. सेम प्रोसेस 27 कोणाचा आहे 3चा आहे. ओके, मग हा एक ग्रुप म्हणजे झाला 3 आणि हा एक ग्रुप झाला 0, पॉइंट. व्हेरी इझी. अशा प्रकारे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथे आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे.
हा पॉईंट आपला संपलेला आहे. तुम्ही क्यूब आणि स्क्वेअर तुमच्या तोंडी पाठ पाहिजे. ओके, तर भेटूया नेक्स्ट चॅप्टरमध्ये, नेक्स्ट लेक्शनमध्ये. ओके, तोपर्यंत तुम्ही खूप अभ्यास करा.